नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बहिणींसाठी अशी बातमी आली की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते 4 नियम काय आहे, काय निकष काय आहे बहिणींसाठी लागू करण्यात आलेले होते ते आपण आता बघणार आहोत. हे 4 नियमामध्ये बसल्या तरच 11वा हप्ता मिळणार आहे. ज्या बहिणींनी म्हणजेच की या निकषामध्ये बसत नसतील त्यांना 11वा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच की ज्या बहिणींकडे 4 व्हीलर आहे अशा लाडकी बहिणींना योजनेचा हप्ता घेऊ शकत नाही. ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणी, लाडकी बहिणी ज्या आहे त्या लाभ घेऊ शकत नाही. ज्या बहिणी सरकारी नोकरी करत आहे अशा बहिणी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. व अशा सुद्धा बहिणी आहे की ज्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे, ज्या बहिणी बाहेर राज्यामध्ये राहत असतात, म्हणजेच की दुसऱ्या राज्यामध्ये राहत आहेत तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते अशा बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. या 4 निकषामध्ये ज्या बहिणी बसत आहेत त्या बहिणींनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. धन्यवाद.